ठाण्यातील 3 हातनाका परिसरातील पादचारी पुलावरील बॅनर कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनेनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशा घटना अत्यंत गंभीर असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे संबंधितांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पाटील म्हणाले की पादचारी पूल, विद्युत खांब तसंच वाहनांची वर्दळ असलेल्या इतर ठिकाणी परवानगीशिवाय बॅनर लावण्याचे प्रकार सुरू आहेत। पूर्व परवानगी न घेता आणि पालिकेच्या नियमांचं उल्लंघन करून लावले जाणारे बॅनर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करतात। त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणं अत्यावश्यक आहे। जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। तसंच ठाणे महापालिकेनं याबाबत ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेऊन बेकायदा बॅनरबाजीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावं अशी मागणी त्यांनी केली आहे। पालिकेच्या अतिक्रमण विभागानं आणि जाहिरात विभागानं अशा ठिकाणांची नियमित पाहणी करून बेकायदा बॅनर तात्काळ हटवावेत। तसंच संबंधित प्रभाग समितीच्या माध्यमातून बॅनर लावणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असंही उपमहापौर कृष्णा पाटील यांनी स्पष्ट केलं। करणार का इकडे तर काय तिनाथ नाक्यावर फुटवेअर ब्रिज वरती जो काल बॅनर पडून जी दुर्दैवी घटना घडली, पण त्यांनी ही चुकीचाच प्रकार आहे। आणि अशा प्रकारचे जे बॅनर पडून दुचाकीस्वार पडला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली नाही आहे, पण भविष्यात मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते। या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावरही कारवाई 100% केली पाहिजे। आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत। पादचारी पूल असतील, इतर पूल असतील किंवा इतर जागा असतील, खालनं गाड्या जात असतात आणि वरती बॅनर लावलेले असतात, पण ते बॅनर कुठलीही पूर्वकल्पना न घेता, महापालिकेचे परमिशन न घेता जे लोक लावत आहेत हे फार चुकीचं आहे। पण त्याच्यावरती लावणाऱ्यावरती हा गुन्हा झाला पाहिजे। त्याचबरोबर जेव्हा लावला असेल तर आपली जे अतिक्रमण विभाग असेल किंवा जाहिरात विभागाने ते तात्काळ काढले पाहिजेत। तर या बाबतीत पण महापालिकेने भूमिका घेतली पाहिजेत आणि त्या वॉर्ड ऑफिसरनी त्याच्या विभागात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारची चुकीचं कोणी कामं करत असेल तर त्या लोकांना संबंधित लावणाऱ्या बॅनर लावणाऱ्या संबंधित लोकांना नोटीस दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।